शपथ नारायण धारप भाग 18। 7 वाजेपर्यंत एक एक करत 6च्या 6 जण हॉटेलच्या लाऊंजमध्ये जमा झाले। सोनी आणि किशा वरून खाली आले, बाकीचे बाहेरून आले। सोयीप्रमाणे त्यांनी खुर्च्यांची तोंड आत वळवून एक वर्तुळ तयार केलं। दोघांनी कॉफी मागवली, बाकीच्यांनी चहा घेतला। शहरातल्या बदलावर, शहराच्या वाढीवर बोलणं चाललं होतं, पण सर्वांना कळत होतं की ते औपचारिक होतं। पण खरा विषय इथे 4 चौघात जाहीर जागेत चर्चा करण्यासारखा नव्हताच। अर्धा एक तास उलटल्यावर अजय उठला आणि त्याच्या मागोमाग बाकीचेही उठले। वर आले 213 नंबरची जयरामची खोली, जिथून त्यांना त्या नकली चंदूचा कॉल आला होता, ती त्यांनी कटाक्षाने टाळली। सोनीच्या खोलीच्या शेजारच्या खोलीत सर्वजण जमले। सगळ्यांचे चेहरेच बोलके आहेत, जयराम म्हणाला। सोनीने तिला घरी आलेला, बाळ्याने पुतळ्याच्या चौकात आलेला, रवीने त्याच्या दुकानापाशी आलेला आणि अजय किशाने हॉटेलमध्ये आलेला अनुभव सांगितला। म्हणजे मायगावात ते सर्वत्र वावरत आहे, किशा म्हणाला। मला तर वाटलं माझी घटकाच भरली, बाळ्या म्हणाला। मागेही असं वाटलं होतं, आठवतं? अजय म्हणाला। मला तर वाटतं आपल्याला भीती घालण्याची त्याची खटपट चालली आहे। खरोखर शक्य असतं तर मला नाही वाटत ते असं उंदरामांजरांचा खेळ करत बसलं असतं। मागे एकदा आपण त्याचा जवळजवळ नाश करत आणला होता, आठवतं? त्यालाही तो धोका माहीत आहे। म्हणजे तुला सांगायचं काय आहे? सोनी म्हणाली। असं सांगायचं आहे की अजूनही ते आपल्याला इजा करू शकत नाही। पण चंद्या? किशाचा प्रश्न आला। तो प्रकार काहीतरी वेगळाच असावा। खोलीतला फोन एकाएकी खणखणला। सगळ्यांची शरीरं ताठ झाली। सकाळचा प्रसंग आठवणीत अगदी ताजा होता। शेवटी अजयनेच फोन घेतला। येस साहेब, फोनमधून आवाज आला। मी हॉटेलच्या काउंटरवरून बोलतो आहे। इथे एक पोलीस सब इन्स्पेक्टर शिंदे म्हणून आले आहेत। ते तुम्हाला, म्हणजे तुम्हा सर्वांना भेटायचं आहे म्हणतायत। थांबा हा। फोनवर हात ठेवून अजय बाकीच्यांकडे वळत म्हणाला। खाली कोणी शिंदे नावाचे पोलीस अधिकारी आले आहेत, त्यांना आपल्याला भेटायचं आहे। हे इतकं अनपेक्षित होतं की काही वेळ कोणाला काही बोलायला सुचेना। त्यांना भेटायला तर हवंच, अजय म्हणाला। वर या म्हणाव त्यांना। शेवटी रवी म्हणाला। ठीक आहे, त्यांना 215 मध्ये पाठवा, आम्ही तिथे आहोत। अजयने फोन खाली ठेवला आणि सर्वांकडे वळला। एक ध्यानात ठेवा, काहीही झालं तरी खरी गोष्ट कोणालाही सांगायची नाही। त्या किराडांचं काय झालं पाहिलंत ना? खऱ्या प्रकाराबद्दल एक शब्दही नको। बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये बुटांचे आवाज आले। दारावर टकटक आली। या, अजय म्हणाला। हॉटेलच्याच कोणत्या तरी कर्मचाऱ्याने दार अलगद आत ढकललं आणि तो अदबीने म्हणाला, आपण सांगितलं त्याप्रमाणे यांना वर आणलं आहे। ठीक आहे, अजय म्हणाला आणि तो कर्मचारी गेला। खोलीत 3 पोलीस अधिकारी आले। एक इन्स्पेक्टरच्या गणवेशात होता, बाकीचे साध्या वर्दीत होते। मी शिंदे, PSI। ते खिशातून कार्ड काढायला लागले। त्याची आवश्यकता नाही, अजय म्हणाला। एका रिकाम्या खुर्चीत शिंदे बसले। दोघं पोलीस दाराच्या आतच दोन्ही अंगांना उभे राहिले। घसा साफ करत शिंदे म्हणाले, तुम्हा सर्वांना अशा आडवेळी त्रास द्यावा लागतो याचं मला वाईट वाटतं। पण सर्वांना समजत होतं की त्यांना अजिबात वाईट वाटत नव्हतं। एखादं मोठं काम केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं। माझ्या काही प्रश्नांची उत्तरं आपण सर्वजण द्याल का? त्याआधी हे सांगा, तुम्ही आम्हाला कशासाठी भेटत आहात? रवी म्हणाला आणि सवयीने आलेली एक अधिकाराची धार त्याच्या आवाजात होती। ती धार शिंद्यांना बोचली असावी। सांगायला काहीच हरकत नाही, शिंदे म्हणाले। आता नाही तर थोड्याच वेळाने ते तुम्हाला समजणारच आहे। गेल्या 7-8 महिन्यात मायगावात काही विलक्षण आणि क्रूर गुन्हे घडलेले आहेत। 9 ते 12-13 वर्षांची अनेक मुलं पळवून नेण्यात आली आहेत। काहीच्यांचे छिन्नविच्छिन्न केलेले मृतदेह सापडले आहेत। बाकीच्यांचीही तीच गत झाली असावी अशी आम्हाला शंका आहे।
त्यामुळे शहरातला पोलीस बंदोबस्त खूप वाढवण्यात आलेला आहे आणि शहरात प्रवेश करणाऱ्या परक्या व्यक्तींवर आमचं बारीक लक्ष असतं. त्यांची चौकशी केली जाते. सर्वच येणाऱ्यांची का संशयास्पद वाटतील अशांची? अजय म्हणाला. आम्ही संशय कोणाचाच घेत नाही, पण चौकशी सगळ्यांचीच करतो. शिंद्यांचे हेही शब्द वरकरणी औपचारिक होते. त्यांच्या नजरेतला संशय स्पष्ट होता. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला जर तुमची नावं समजली आणि मायगावात येण्याचं कारण समजलं तर माझं काम झालं. शिंद्यांनी खिशातून एक कागद काढला आणि इथेच त्यांची पहिली चूक झाली. पोलीस माहिती डायरीवर लिहून घेतात, सुट्या कागदावर नाही. शिवाय त्यांनी खिशातून बॉलपेन काढलं, पण त्याची क्लिप दाबली नाही. जयरामला ती शंका प्रथम आली. शिंद्यांच्या कागदावर आधीच नावं लिहिलेली होती. त्यांना ही माहिती आधीच मिळाली होती. कदाचित आपल्या अधिकारात त्यांनी हॉटेलचं रजिस्टर चाळलं असेल, पण तेवढा वेळ ते खाली थांबले होते का? नावं सांगायला काहीच हरकत नाही, मीच सांगतो. आम्ही सर्व अगदी लहानपणापासूनचे मित्र आहोत. मी अजय गोंधळेकर, अमेरिकेत असतो. हा जयराम गोवडे, हा लहानपणापासून इथे मायगावातच आहे. हा बाळकृष्ण देव, स्वतःची लहानशी फॅक्टरी आहे. हा रवी ओसवाल, इथे ओसवाल स्टोअर्स आहे त्यांच्यापैकीच एक. आता त्याच्या 2-3 इंडस्ट्रीज आहेत. ही सुवर्णा जोग, पण सध्या अर्चना या नावाने सिनेमात काम करते. हा कृष्णा मिराशी, कृष्णचंद्र या नावाने प्रसिद्ध असलेला लेखक तो हाच. आमचा आणखी एक मित्र होता, चंद्रकांत मोहोळ, पण तो येऊ शकला नाही. बोलण्यात आपली चूक झाली हे अजयला त्या क्षणीच समजलं. शिंद्यांनी कागदावर काहीही न लिहिता तो परत खिशात ठेवला होता. तुमची बालपणीची मैत्री खूपच दीर्घकाळ टिकलेली दिसते, ते म्हणाले. आणि आता तुम्ही सर्व मायगावात कशासाठी जमला आहात? बस जमलो, रवी म्हणाला. पुन्हा तो अधिकारी आवाज. तसं नाही, म्हणजे काही खास कारण होतं का? एखाद्या खास घटनेचा, लग्नाचा, आणखी कशाचा म्हणा, रौप्य महोत्सव वगैरे होता का? किंवा काही ग्रुप दरवर्षी रियुनियन करतात, तसला काही प्रकार होता का? नाही, खास असं काहीही नाही, सोनी म्हणाली. खोलीत काही वेळ शांतता होती. शिंदे जेव्हा बोलले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वा आवाजात स्नेहभावाचा लवलेशही नव्हता. मी खरं सांगू का, माझा यापैकी कशावरही विश्वास बसत नाही. 100, 200, 500, 6-7 हजार मैलांवरून असे 6-6 जण सहजासहजी एखाद्या लहान शहरात जमत असतील यावर माझा विश्वास बसत नाही. तुमची नावं गावं खरी असतीलही, पण मला सर्व पडताळून पाहायला हवं. मला हे सर्वच संशयास्पद वाटतं. तुम्हा सर्वांना माझ्याबरोबर पोलीस ठाण्यावर यावं लागणार आहे. तिथे रितसर जबाब द्यावे लागतील. रात्री 9 नंतर कधीही पोलीस चौकीवर जाऊ नका. आपल्याला हे कोणी कधी सांगितलं ते जयराम आठवायचा प्रयत्न करत होता. तुम्हाला नाही वाटत हा अतिरेक आहे? रवीच्या आवाजात जरासा राग आला होता. आम्ही इथेच आहोत, तुम्ही कोणतीही चौकशी करू शकता. नाही, शिंद्यांचा आवाज उग्र झाला होता. तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागणार आहे. सामोपचाराने चला, नाहीतर मला आणखी मदत मागवून घ्यावी लागेल. त्यांच्या एका हाताची कमरेला पट्ट्यात असलेल्या रिव्हॉल्व्हरच्या दस्त्याच्या दिशेने सूचक हालचाल झाली. जयरामच्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला. सर्व प्रकार आरशासारखा स्पष्ट झाला. शिंद्यांना पाठवण्यात आलं होतं. त्यांच्याबरोबर अजिबात बाहेर जाता कामा नये. काहीही होण्याची शक्यता होती. ते सर्वजण आत बसलेले असताना पोलीस व्हॅनला भीषण अपघात होऊ शकत होता. त्यांना ठाण्यावर नेल्यावर एखादा हत्यारी पोलीस बेभान होऊन अंधाधुंद गोळ्या चालविल त्याचीही शक्यता होती. काहीही होऊ शकेल. सर्वांनी एकत्र यायला हवं, त्याला वाटलं. ठीक आहे, आम्ही येतो, तो उठत म्हणाला आणि किशाजवळ आला. त्याने किशाचा हात हातात घेतला. किशाला बाळ्याचा हात हातात घेण्याची खूण केली. बाकीच्यांच्या ते ध्यानात यायला क्षणभराचाही अवधी लागला नाही. 5-7 सेकंदात त्या 6 जणांची साखळी तयार झाली होती. शिंद्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता पाहता बदलले होते. तो राकट संशयी राग गेला होता. ते गोंधळल्यासारखे या 6 जणांकडे आणि बरोबर आलेल्या 2 पोलिसांकडे पाहत होते. 1-2दा त्यांनी आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला, मग स्वतःशीच मान हलवली.
चला ना, स्टेशनवर जायचं ना, जयराम म्हणाला. नो नो, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मीच सुचवलं होतं. ओ, आय एम सॉरी, मला माफ करा. कामाच्या ताणाखाली कधी कधी हातून चुका होतात. तुम्हा सभ्य लोकांना भलत्या वेळी येऊन त्रास दिला. आय एम रिअली सॉरी. ते गोंधळल्यासारखे स्वतःशीच मान हलवत होते. शहरात हे प्रकार चालले आहेत ना, आमचा सगळा फोर्सच टेन्शन खाली आहे. मला आशा आहे तुम्ही माझी पोझिशन समजून घ्याल. ते एकदम दारापाशी उभ्या असलेल्या 2 पोलिसांकडे वळले. चला रे, ते गरजले आणि तिघेही बुटांचा खाडखाड आवाज करत निघून गेले सुद्धा. सर्वजण आश्चर्यचकित नजरांनी जयरामकडे पाहत होते. किशाच्या हातातला हात हलकेत सोडवून घेत जयराम परत आपल्या जागी बसला. त्यांनी डायरीच्या ऐवजी एकच कागद खिशातून काढला तेव्हाच मला शंका आली, जयराम म्हणाला. त्यांनी कागदावर आपली नावं आधीच लिहून आणली होती. काउंटरवरच्या रजिस्टरमधून उतरवून घेण्याइतका त्यांना वेळ मिळाला नव्हता. त्यांना ती नावं आधीच समजली होती. कोणीतरी सांगितली होती. समजलं? सोनी मानेने नाही म्हणत होती. बाकीचे गप्प होते. आपल्या वैऱ्याचाच हा आणखी एक प्रयत्न होता. शिंदे त्याच्याच प्रभावाखाली आले होते. आपल्याला सर्वांना बरोबर न्यायचा निश्चय करूनच आले होते. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, अशक्य वाटतं नाही का? रवी म्हणाला. पण आपण 6 जण एकत्र येताच त्यांच्यात कसा बदल झाला ते तुम्ही सर्वांनी पाहिलंतच ना. शिंदे एकदम भानावर आले. मग आपल्याला दिसलं की प्रत्यक्षात ते एक अतिशय सभ्य आसामी आहेत. म्हणजे आपल्यापैकी एकेकाला वेगवेगळं गाठून भीती घालण्याचे त्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर त्याने ही ट्रिक केली. अजय म्हणत होता. पण आता काय? सोनी विचारत होती. आपण 6 जण एकत्र राहिलो तरच त्याला काहीतरी प्रतिकार करू शकतो. हे तर सिद्ध झालंच आहे, रवी म्हणाला. पण आता तर रात्र झाली आहे, झोपायची वेळ झाली आहे. सर्वजण एकत्र राहणार कसे? मला तर आणखीच वेगळ्या शंका येत आहेत, बाळ्या म्हणाला. जर शिंद्यांसारखा कर्तबगार माणूस त्याच्या प्रभावाखाली येऊ शकतो तर मग एखादा मंदबुद्धीचा व विकृत मनोवृत्तीचा गुन्हेगार तर त्याला अगदी सहज वश होणार. आपल्यापैकी कोणाच्या खोलीत असा एखादा सराईत खुनी हल्लेखोर येणार नाही कशावरून? हॉटेलमधले कर्मचारीही त्याच्या अंमलाखाली जाऊ शकतील. समजा आपल्या अन्न पाणी चहा कॉफी यात एखादा अंमली पदार्थ मिसळला गेला तर? यातलं काहीच अशक्य वाटत नाही, अजय म्हणाला. त्याच्यावर जर खरोखरच असे वेडेवाकडे मार्ग वापरायची वेळ आली असेल तर त्यातून एकच अर्थ निघतो. ते आता डेस्परेट झालं आहे. ते आपल्याला भीत आहे. माझी एक सूचना आहे, जयराम म्हणाला. क्षणाक्षणाला काहीतरी अपघात वा अपाय होण्याची धास्ती, तिच्या तानाखाली असं अंग चोरून हॉटेलात रात्र घालवण्यापेक्षा आपण आत्ताच बाहेर का पडत नाही? बाहेर म्हणजे कुठे? बाळ्याने विचारलं. त्याच्या त्या विवरात, जयराम त्वेषाने म्हणाला. दुसरीकडे कुठे? ज्यासाठी आपण सर्व मायगावात जमलो आहोत त्याच कामावर जायचं. आत्ता रात्री? सोनीचा आवाज भयभीत झाला होता. रात्र आणि दिवस, जयराम म्हणाला. जिथे आपण जाणार आहोत त्या जमिनीखालच्या खोल भुयारात दिवस रात्र याला काही महत्त्व आहे का? तिथे तर 24 तास संपूर्ण काळोखच असतो. अर्थात ते सर्व त्यासाठीच आले होते. पण ती वेळ अशी अनपेक्षितपणे येईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. अप्रिय किंवा भीतीदायक धोक्याची गोष्ट जितकी लांबणीवर टाकता येईल तितकी टाकण्याचा माणसाचा स्वभावच असतो. पण आपली काहीच तयारी झालेली नाही, बाळ्या म्हणाला. कसली तयारी करणार? जयराम म्हणाला. तुमच्या लक्षात आलं नाही का? आपली मनं हीच आपली शस्त्र आहेत. आपण तिथे रिकाम्या हातानेच जायचं आहे. त्या मंतरलेल्या गोट्या आणि त्या अंधारातल्या समाध्या ती नुसती साधनं होती. आपल्याला काही ज्ञान, काही शक्ती, काही धैर्य देण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी. शेवटी हा संघर्ष अव्यक्त पातळीवरच होणार आहे. अजय एकदम उठून उभा राहिला. जयराम म्हणतो तेच बरोबर आहे, चला. पण आता रात्रीचे 10 वाजत आले आहेत. अशा वेळी देवळात जमणं कोणाला संशयास्पद वाटणार नाही का? सोनी म्हणत होती. कोणालाही संशयास्पद वाटणार नाही,
जयराम म्हणाला, का सांगू का? पुन्हा एकदा आपण समाजाच्या क्षितिजाखाली जाणार आहोत. पुन्हा एकदा आपण त्या अदृश्य आवरणाखाली जाणार आहोत. आणि समजा आपण परत आलो नाही तर? सोनी म्हणाली. कोणीही त्याची दखल घेणार नाही. अजय म्हणाला, आता आपण जायचं आहे ते केवळ रिकाम्या हातानीच नाही, तर सर्व संघ परित्याग करूनच जायचं आहे. आता मी आपल्या सर्वांकडे पाहतो. सर्वांची आयुष्य सुखी आणि यशस्वीपणे गेलेली आहेत. मनात हिशोब करायचाच असला तर मग पुढच्या कामगिरीसाठी ही ॲडव्हान्स पेमेंट सुद्धा समजू शकता. हो, किशा हलकेच म्हणाला. टिनपाट मेजरचं पत्र वाचलं तेव्हाच मनात विचार आला, आता आपण मायगावकडे परत गेलो तर कदाचित आपली ती शेवटचीच सफर ठरण्याची शक्यता आहे. खरं आहे, रवी म्हणाला. मी निघताना मनोमन सगळ्यांचा निरोप घेऊनच निघालो आहे. आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने जेव्हा मनाशी जरासा विचार केला तेव्हा प्रत्येकालाच उमगलं की आपण हे मनोमन गृहीत धरूनच इथे आलो आहोत. ते सावकाश खाली आले. रात्रीच्या गारठ्यापासून संरक्षण म्हणून सोनीने शाल पांघरली होती. रवीचा सफारी जाड कापडाचा होता. अजयच्या अंगावर कोट होताच. किशानेही एक स्वेटर घातला आणि जयरामसाठी रवीने आपल्या बॅगमधला एक पुलोवर काढला. त्यांनी दारं लावून घेतली, कुलूप लावलं. ते खाली आले. काउंटर क्लर्क काहीतरी पुस्तक वाचण्यात दंग झाला होता. त्यांनी 4 किल्ल्या काउंटरवर ठेवल्या. क्लर्कने त्या उचलल्या. शेजारच्या फळ्यावर नंबरप्रमाणे अडकवल्या. त्यांच्याकडे मान वर करून सुद्धा पाहिलं नाही. धातूच्या फ्रेमचा मोठा दरवाजा ढकलून ते बाहेर रस्त्यावर आले. 10-10:30 म्हणजे काही मध्यरात्र नाही. तशी रस्त्यावरून थोडी बहुत वर्दळ होतीच, पण या 6 जणांकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. महादेवाचं मंदिर तर संपूर्ण निर्जन होतं. खालच्या फरशीवरचे त्यांच्या बुटांचे आवाज मोठमोठ्या भिंतींवरून परत फेकले जात होते. बाहेरच्या चौकाच्या भिंतीतली कमान ओलांडून ते मागच्या चौकात आले. त्या मागच्या आठवणी वर यायची धडपड करत होत्या. सगळे थांबले. भिंतीपासचं कवठीचं झाड केव्हा तरी तोडून टाकण्यात आलं होतं. भिंतीला पाठ लावून चौकाकडे तोंड करून लहान लहान दुकानांची रांगच्या रांग उभी राहिली होती. खेळणी, पूजेच्या वस्तू, स्वयंपाकघरातली उपकरणं, कुकर्स, भांडी, तयार कपडे. त्यांच्या भुयाराचं दार बंद झालं होतं. काही क्षण ते नुसते थिजल्यासारखे उभेच राहिले. असं होणं शक्यच नाही, जयराम म्हणत होता. आपल्याला इथपर्यंत आणण्यात आलं त्या अर्थी तिथपर्यंत जायला वाट असलीच पाहिजे. आहे, सोनी म्हणाली, पण अगदी खालच्या आवाजात. सगळे तिच्याकडे वळून पाहत होते. दुसरी वाट आहे. तिचा आवाज किती कापरा येत होता. दुसरी वाट आहे. आपण भुयारात बसलो असताना मला तो देखावा दिसला नव्हता का? घाटावरच्या पायऱ्यांवर दिसलेला. तुला ती जागा सापडेल? जयराम विचारत होता. सापडायलाच हवी, नाही का? त्यासाठी तर मला ते दाखवण्यात आलं होतं. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे या आत्ताच्या प्रसंगाची कोणाला तरी 25-27 वर्षांपूर्वी कल्पना होती? किशा विचारत होता. आपले तास, दिवस, वर्षांचे कालखंड आपल्यापुरते मर्यादित आहेत, अजय म्हणाला. आणि इथे आपला संबंध आपल्या पलीकडच्या, मानवी शास्त्र नियमांच्याही पलीकडच्या अशा कोणत्या तरी शक्तीशी आला आहे. आपला भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ त्यांना एखाद्या उलगडलेल्या चित्रासारखा सुस्पष्ट दिसत असेल. आपण मात्र आपलं आयुष्य आपल्या वर्तमानातून जगत असतो. मंदिराचा मागचा दरवाजा चौकातच होता. पुढे मोठा चौथरा होता. तिथूनच घाटाच्या घडीव दगडाच्या पायऱ्या खाली गेल्या होत्या. नदीवरचा गार वारा अंगाला झोंबत होता. पाण्याच्या प्रवाहाला जोर नव्हता, पण नदीच्या पाण्याचा कुबटसर वास नाकात शिरत होता. धूसर चंद्रप्रकाश त्या निशब्द देखाव्यावर पाझरत होता. त्यावेळी नदी खूप रुंद होती, सोनी म्हणाली. बघ, अंदाजाने बस तू जिथे बसली होतीस तिथे. सोनी पायरीवर बसली. बाकीचे 5 जण उजवीकडील खडकांवर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिले.
फसव्या वेशातला तो आकार त्या 2 मुलांना घेऊन गेल्याचा देखावा ती नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या कल्पनेतल्या जागेपाशी रवीच उभा होता. त्याला तिने आणखी पुढे आणि उजवीकडे सरकण्याची खूण केली. खाली पाहत पाहत तो हळूहळू पुढे सरकला आणि मग त्याने एकदम एक टाळी वाजवली. हात वर केला. बाकीचे सारे त्याच्याजवळ आले. 2 उभ्या खडकातल्या साधारण 1.5 फूट रुंदीच्या एका काळ्या फटीकडे तो बोट दाखवत होता. शंका घेण्याचा विचारही कोणाच्या मनात आला नाही. सर्व घटना अपरिहार्यपणे या एकाच प्रसंगाकडे आल्या होत्या. अजयने खिशातला टॉर्च काढला. त्याचा प्रकाश त्या फटीतून आत टाकला. फट 2-2.5 फूट आत जाऊन वळली होती. त्यांना खाली बसून सरकत सरकत आत जावं लागणार होतं. दुसरा काही पर्यायच नाही, नाही का? अजय विचारत होता. आपल्याला आत जायलाच हवं. कोणी काहीच बोललं नाही. आता बोलण्यासारखं होतच काय? ठीक आहे, अजय म्हणाला. आधी मी जातो, मग तू ये किशा. सोनीला तुझ्या मागून येऊ दे. मग बाळ्या, टिनपाट, तू शेवटी ये. अजय बसून सरकत आत गेला. प्रकाश क्षीण झाला, मग दिसेनासा झाला. ये रे किशा. अजयची अस्पष्ट हाक आली. किशा बसून आत गेला. त्याच्या मागोमाग सोनी गेली. अंगावरची उंची साडी चिखलमातीने बरबटेल, फाटेल याचा विचारही तिने केला नाही. वाट दगडातून जात होती. नैसर्गिक वाटत होती. उतार होता. तिला हातापायावरच पुढं जावं लागत होतं. 10 पावलं, 20, 30, 40, 50. एकाएकी ती थांबली. अजय आणि किशाही थांबले होते. समोरच्या काळ्या विवरातून तो उग्र, दुर्गंधीयुक्त दर्प येत होता. शेवटी ते सर्व पुन्हा एकदा त्याच्या वारुळात पोहोचले होते.